कार्यक्रमाची शोभा वाढवते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी जनार्दन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी एक सूचना करते आहे. संविधानाची प्रत वाटपाचा स्टॉल बाहेर लावलेला आहे. तरी संविधानाची प्रत प्रत्येकाने घ्यावी. मला असं वाटते प्रत्येकाच्या घरात एक तरी संविधानाची प्रत असायलाच पाहिजे. कृपया ती सगळ्यांनी घ्यावी. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नितीनामा तुझी मुठी, गडगडाया नभावा. नितीनामा तुझी मुठी, गडगडाया नभावा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून गाजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छातीवरी गोरली अभिमानाची लेणी, बोलावी मनगटे खेळची होती. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, हिरणाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, हिरवीचे दप्तराधिक महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. शक्ती स्वर हमारा है, संस्कृताची पराशक्ती स्वर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. हम नहीं है वीर तो कौन हमारा. है सबल संस्कृति हमारी, हम सभी सबरा. ज्योति से जगमग हुआ अंतर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. कैसी हो समार है इसमें, महर्षि करते तपस्या सार है इसमें. हम दिशाएं और मिलकर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. विश्वनाथी पराशक्ति स्वर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. विश्व है परिवार भारत घर हमारा है. कितीही गडद असला तरी एक छोटीशी ज्योत त्याला हरवू शकते. आजचा हा दीप म्हणजे फक्त प्रकाश नाही, हा समतेचा संदेश आहे.
हा परिवर्तनाचा प्रकाश आहे. धन्यवाद. विद्यापीठाचा एकही कार्यक्रम त्यांच्या फोटोशिवाय होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचा दीपक हृदयात देवत राहिला. समतेचा सूर्य त्यांच्या शब्दातून उजळून हर्ष, स्वाभिमान आणि क्रांतीचा जिवंत झंकार. प्रेरणा दिली. त्यानंतर म्हणजे मला दुसरी तुलना करावीशी वाटते जयू पवारांशी की न्यूटन आणि बॉबी सील यांनी अमेरिकेमध्ये द ब्लॅक पॅन्थर पार्टी निर्माण केली आणि अमेरिकेचा इतिहास बदलून टाकला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या प्रेरणेमधूनच एक ब्लॅक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. तर तद्वतच कार्य या पॅन्थरच्या संस्थापकांनी की ज्याच्यामध्ये जयू पवारांचा महत्त्वाचा वाटा होता या स्त्री सबलीकरणासाठी केलेलं आहे. आपल्या विद्यापीठाशी निगडीत जर बोललं त्यांचं तर त्यांचं कार्य कसं आहे की दलित यांनी ते स्त्री अभ्यास केंद्र सक्षमतेनं पुढे चालवलं. तर यांच्या चळवळीमध्ये मुंबईला पहिली महिला खासदार मिळाले रोजा देशपांडे आणि याहून यांचं मोठं योगदान आहे की जगाच्या पाठीवर आज 100 धर्म आहे पण एकही धर्म स्त्रीला धर्मप्रमुख बनवू शकलेला नाहीये. जयू पवारांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. पाठीमागे त्यांनी 40 पुस्तकं लिहिलेले, सर्व प्रकारच्या साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलेले, अनेक म्हणजे असंख्य पुस्तकांचं प्रास्ताविक केलेलं आहे आणि भाषणं किती केलेले याची गणतीच नाहीये. तर परिचय थांबतोय म्हणून मी इतक्यावरच थांबतो. थँक्यू. मी विनंती करते SNDT विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव मॅडम यांना की त्यांनी सरांचे स्वागत करावे. सर, ही शॉल नाही, हा सन्मान आहे. हे पुष्पगुच्छ नाही, ही कृतज्ञतेची भावना आहे. आणि हे संविधानाची प्रत नाही, आपल्या जगण्याचा हा आधार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. ज्ञानदीप तेवत ठेवणारे अर्थचिंतनाचे साधक डॉक्टर प्रकाश शंकर कांबळे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रांगणात त्यांनी ज्ञान फुलवले. 37 वर्षाच्या साधनेतून शिक्षणाचे दीप उजळवले. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दिला नवा अर्थशास्त्राच्या वाटेवर उभा केला. सामाजिक सत्याचा वटवृक्ष. संशोधक, लेखक, मार्गदर्शक, कार्य त्यांचे व्यापक. विद्यार्थ्यांच्या यशामागे उभा त्यांचा स्पर्श प्रेरक. आपल्याला लाभलेले प्रमुख व्याख्याते आदरणीय PS कांबळे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते समीर काजोळकर सरांना. महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती यासाठी आपल्याला लाभलेले व्याख्याते डॉक्टर प्रकाश शंकर कांबळे सर, ज्येष्ठ अर्थतज्ञ व माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत होते.
सरांनी MA, MPhil, PhD अर्थशास्त्र या विषयात पदवी प्रदान केली आहे. सरांचा अध्यापन व प्रशासकीय अनुभव दीर्घकाळाचा असून शिक्षण क्षेत्रात सलग 33 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांनी UG, PG सह इंजिनिअरिंग तसेच पर्यावरणशास्त्र अशा अनेक विज्ञान शाखांमध्ये अध्यापन केले आहे. सरांनी त्यांच्या प्रशासकीय काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून अत्यंत यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. सरांनी अर्थशास्त्र विषयावर 22 पुस्तकांचे लेखन आणि 12 पुस्तकांचे संपादन केले. तसेच 55 आंतरराष्ट्रीय, 102 राष्ट्रीय आणि 45 राज्यस्तरीय संशोधन निबंध प्रकाशित केले. त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रांमधून आर्थिक घडामोडींवर 177 पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सरांचा सामाजिक आणि शैक्षणिक योगदान पाहता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांना आणि धोरणांना BA व MA च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. सरांचे शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापक वर्तुळात सर्वाधिक व्याख्याने देण्याचा विक्रम देखील आहे. त्याचप्रमाणे एक प्रगल्भ आणि आघाडीचे अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर कांबळे सर सुपरिचित आहेत. असे आपले डॉक्टर प्रकाश शंकर कांबळे सरांचे मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. SNPT विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला चक्रधर मॅडम यांचा एकच ध्यास आहे, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचायला हवी आणि प्रत्येक विद्यार्थिनींचं भविष्य उज्ज्वल व्हायला हवं. या ध्येयाने त्या सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात व उपक्रम राबवत असतात. आर्किटेक्चरच्या क्षेत्रातून विचारांना आकार देणाऱ्या आणि शब्दांच्या सुरावटीतून भावना व्यक्त करणाऱ्या त्या एक संवेदनशील कवयित्री देखील आहेत. अलीकडेच त्यांचा निळाली हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. ज्ञान, सर्जनशीलता, विद्यार्थिनींच्या प्रगतीची तळमळ यांचा सुंदर संगम म्हणजे आपल्या उज्ज्वला चक्रदेव मॅडम. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर सिद्धार्थ घाटविसावे सर यांना त्यांनी मॅडमचा सत्कार करावा. सर इकडे थँक्यू. धन्यवाद. संजय शेपाके सरांना आमंत्रित करते. इकडे फलक आहे. अध्ययनाचा अनुभव असलेले तसेच रिसर्च मेथडॉलॉजी या क्षेत्रात अनेक सेमिनार राबवणारे आयोजित करणारे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत राहणारे शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणारे असे प्रोफेसर वीरेंद्र नगराळे सर यांचे स्वागत श्री अंगद तुकडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय. आंबेडकर चेअरचे इंचार्ज
संजय शिरमाके सर यांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करूया. काम चालू आहे मी नाही करू शकत. परिषदेचे अध्यक्ष तसेच सिनेटचे माननीय सदस्य आदरणीय सिद्धार्थ घाटविसावे सर यांचे स्वागत देखील टाळ्यांच्या गजरात करूया. धन्यवाद. विचार जेव्हा शब्दात उतरतात तेव्हा ते केवळ माहिती देत नाही तर दिशा देतात, प्रेरणा देतात आणि परिवर्तनाची बीजे रोवतात. मी विनंती करते आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ घाटविसे सरांना की त्यांनी प्रास्ताविक करावे. ये हुजूर बड़ी मुश्किल है. समय 5 मिनट का है और मजमा रात भर का है. सो आई विल स्टिक ऑन माय टाइम मैडम. विद इन 5 मिनट्स आई विल फिनिश प्रास्ताविक. मित्र हो, ज्या महापुरुषांमुळे मला बुद्ध, कबीर, शिवाजी महाराज, शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कळाले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या कार्यक्रमासाठी खास आवर्जून अध्यक्ष धुरा सांभाळणाऱ्या SNDT महिला विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू आमच्या आधारस्तंभ आदरणीय प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव मॅडम, विद्यापीठाचे कुलसचिव विलाजी नांदवडेकर सर, कार्यक्रमासाठी खास मार्गदर्शक म्हणून 82व्या वर्षी इथे उपस्थित असणारे दलित पॅनलचे संस्थापक सदस्य आदरणीय जवी पवार सर, दुसरे वक्ते आदरणीय PS कांबळे सर, परिषदेचे मार्गदर्शक नगराळे सर आणि डॉक्टर आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर संजय शिरमाके, कर्मचारी परिषदेचे सर्व सदस्यगण आणि इथे उपस्थित असणारे सर्व कॅटेगरी ऑफिसर्स. मित्र हो, SNDT महिला कर्मचारी परिषद अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी अण्णासाहेब कर्वे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती SNDT विद्यापीठामध्ये साजरी करत आहे. परंतु मागील वर्षापासून आपण या जयंती उत्सव समितीला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत. का व्यापक स्वरूप देणं आवश्यक आहे? तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की विचारांचा प्रचार प्रसार करणं. जोपर्यंत व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे विचार कळत नाही तोपर्यंत व्यक्ती प्रगत होत नाही. ही मूलभूत भावना तत्वज्ञानामध्ये लपलेली आहे. मग ही भावना काय आहे? तर जॉन स्टुअर्ट मिल नावाचा वेस्टर्न फिलॉसॉफर म्हणतो की माणूस मरतो पण त्याचे विचार जिवंत राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पाऊल पुढे जाऊन म्हणतात की माणूस मरतो, त्याचा विचारही मरू शकतो जर त्याच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे लोक या व्यवस्थेमध्ये जिवंत नसतील तर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय. मॅडम, मागील वर्षभरापासून आम्ही महर्षी अण्णासाहेब कर्वेंवर ऍटलिस्ट 1 आवर बोलणारा वक्ता शोधत आहोत. कदाचित आमचं अपयश आम्हाला भेटत नसेल. म्हणून परिषदेने यावर्षी संकल्प केला आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही 10 वक्ते महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या विचारावर बोलणारे एक्स्ट्राऑर्डिनरी ओरेटर क्रिएट करणार आहोत. जितके या महापुरुषांचे विचार महत्वाचे आहेत तितकेच महर्षी अण्णासाहेब कर्वेंचे पण विचार महत्वाचे आहे. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तीप्रमाणे त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारी माणसं या व्यवस्थेला द्यायची आहे. म्हणून आम्ही या विचाराची प्रगल्भता SNDT महिला कर्मचारी परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करणार आहोत. काय असतो विचार? नुसता विचार म्हणून चालणार आहे का? या माणसाचे केवळच विचारच महान होते तर त्यांची कृती सुद्धा महान होती. जरा इमॅजिन करा, 1918चा काळ आहे. 21 वर्षाचा तो तरुण आहे. त्याने आपल्या एज्युकेशन महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. सयाजीराव महाराजांची शिष्यवृत्ती आहे आणि 21 वर्षाचा तरुण हा कोलंबिया न्यूयॉर्कच्या युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्सचं एज्युकेशन घेण्यासाठी निघतो. इकॉनॉमिक्सची बाबासाहेब आंबेडकर ज्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत, SNDT विद्यापीठामध्ये काम करणारे कर्मचारी सुद्धा त्या सामाजिक आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर जर आपल्या ऐकत असतील आणि 21व्या वर्षी जर ते अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा ध्यान करत असतील, 50 रुपयाची पेन्शन असणाऱ्या रामदेव त्यांना सपोर्ट करत असतील, तर इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने बाबासाहेब आंबेडकरांना ऐकावं म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला अमेरिकेसाठी उच्च शिक्षणासाठी वाढवण्यासाठी प्रेरित करणे हे SNDT आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. का आवश्यक आहे या भूमिका? केवळ उच्च शिक्षण घेऊन बाहेर येऊन चालणार आहे का प्रक्रिया? बाबासाहेब आंबेडकरांचं वय वर्ष आहे 26. वयाच्या 26व्या वर्षी 1918 साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये येतं. काय म्हणतं साऊथ ब्युरो कमिशन? की आम्ही या देशामध्ये विधान परिषदा, विधानमंडळ, संसदे कसं कार्य करणार आहे याविषयी लोकांचं मंथन, लोकांचं मेमोरंडम घेण्यासाठी येत आहोत. एक सेटल्ड प्रोफेसर आहे.
वयवर्ष 26 आहे, व्यवस्थेची काही घेणं देणं नाही. पण हा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिडनीयन कॉलेजचा प्रोफेसर त्या साऊथ ब्युरो कमिशन समोर मेमोरंडम देतो आणि मेमोरंडम देऊन तरुण काय प्रेरित करतो त्या साऊथ ब्युरो कमिशनला म्हणतो की देयर शुड बी अन इक्वल अपॉर्च्युनिटी टू द ईच अँड एव्हरी सेक्शन ऑफ द सोसायटी. समाजात काम करणाऱ्या प्रत्येक लोकाला इक्वल अपॉर्च्युनिटी असली पाहिजे. काय इक्वल अपॉर्च्युनिटी असली पाहिजे? विधानमंडळामध्ये मतदान करून करणाऱ्या या प्रक्रियेचा जायला घेण्यासाठी जेव्हा साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्राधान्यतेचा व्याप सोडून त्या साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष देतात. ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. का घेणे? बाबासाहेब जर आपलं काम आणि आपलं भलं करत असलं तर आजच्या व्यवस्थेला आपण दिवस बघू शकलो असतो का? नाही. म्हणून आजच्या व्यवस्थेमध्ये नेमकं काय चाललंय ह्या बाबीचं मोटिवेशन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपल्याला माहित असलं पाहिजे की मध्ये महिला उद्योग झालेल्या महिला उद्योगाचा काय कार्यक्रम असला पाहिजे, डिलिमिटेशनची प्रोसेस काय आहे, जागतिक पलटावर इंटरनॅशनल अफेअर्स काय चालू आहे, देश पातळीवरती सर्वसामान्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विचार प्रकल्प करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही 2 पुरंदर आजच्या कार्यक्रमामध्ये बोलवले आदरणीय जयवी पवार आणि PS कांबळेकर. दोघांचंही अकॅडमिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि चळवळीतलं योगदान अतुलनीय आहे, अद्भुत आहे. येणाऱ्या काळामध्ये 1-2 तासाच्या चर्चेमध्ये आपल्याला ते सगळं मंथन करून येईल. त्यानंतर अध्यक्षीय समारोपामध्ये आपल्याला आदरणीय कुलगुरू मॅडम योग्य दिशा देतील. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतोय. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. जिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठतो तिथे परिवर्तनाची ठिणगी पेटते आणि त्या ठिणगीचा ज्वालामुखी म्हणजे आदरणीय जयवी पवार सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमचे मार्गदर्शन करावे. या विचारवक्ते ज्यांनी या विद्यापीठाबद्दल सुरुवातीला महत्त्वाचं काम केलेले दोंडोकेश्वर कॉलेज, शाहू महाराज, माता रमाई, ठीक आहे, या सगळ्या माझ्या आदर्शाने अभिवादन करून मी आजच्या कार्यक्रमाचे त्या अध्यक्षा माननीय VC साहेबा उज्ज्वला चक्रदेव मॅडम ज्यांच्या उपस्थित सुद्धा सगळ्यांचं शिक्षण हे उज्ज्वलतेकडे जात आहे त्या उज्ज्वलाच आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं आपलं दर्शन घ्यावं अशी अपेक्षा करून मला या ठिकाणी बोलवलं ते आमचे चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख गांडूसाहेब आणि बाकीचे जे सहकारी, या सगळ्यांना अभिवादन करून मी आपल्याशी थोडासा संवाद साधणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज इथं अनेकांच्या त्या विचाराची आपण पाठराखण करणार आहोत. मी विचारांची पाठराखण म्हणतोय त्याचं कारण असं की अशी प्रत्येक व्यक्ती आहे, या प्रत्येक व्यक्तीवर प्रचंड प्रमाणात बोलले गेले, प्रचंड प्रमाणात लिहिलं गेले, परंतु आपल्या काही अडचणी असतात, मर्यादा असतात, त्यामुळे आपण या सगळ्यांची एकत्र जयंती करतो. परंतु तरीसुद्धा हे जे महापुरुष आहेत या महापुरुषाबद्दल मी काहीतरी आपल्याशी संवाद साधणं मला आवश्यक वाटते. म्हणून सगळ्यात पहिल्याबद्दल मी वंदन करतो ते धोंडो केशव कर्वे यांना. खरं तर अशी नावं घेणं हा एक प्रकारचा उद्धमपणा आहे का, उद्धटपणा आहे का, तर तो नाही. कारण त्या काळामध्ये अशा प्रकारची नावं घेणे, अशा प्रकारचं संबोधन करणं हे चुकीचं नव्हतं. अगदीच सांगायचं असलं तर आपल्याला दुसरं नाव माहिती आहे, दत्तो वामन पोद्दार. म्हणजे धोंडराम असेल तर धोंडो, दत्तो असेल तर दत्तो वामन पोद्दार. म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना अवहेलना करण्याचा होत नव्हता. यांच्याबद्दल त्यांच्या सूनबाई देरावतीबाई कर्वे यांनी जे म्हटले ते मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. माझ्यासमोर आज अनेक महिला आहेत. या इरावती कर्वे यांनी अत्यंत महत्त्वाचं एक वाक्य म्हटलं होतं. ते वाक्य असं होतं की मी इतकी भाग्यवान आहे की मी धोंडो केशव कर्वे यांची सून आहे. त्याचं पुढचं त्यांनी वाक्य असं केलं तर इथं थांबलं नाही. म्हणजे मी भाग्यवान आहे का तर मी धोंडो केशव कर्वे यांची सून आहे. आय एम फॉर्च्युनेट.
बिकॉज आय एम रिलेटेड टू दी लोकेशन ऑफ इट. पण त्याचं पुढचं वाक्य असं आहे की मी एवढी भाग्यवान आहे की मी त्याची पत्नी नाही. म्हणजे माझे जे सासरे आहेत हे माझं भाग्य आहे, परंतु त्याची पत्नी नाही हे माझं आणखी एक भाग्य आहे. म्हणजे हे म्हणत असताना ते पती आणि पत्नी यांच्या नात्याबद्दल विचूल असतात का तर नाही. त्यांचं हे म्हणणं आहे की महापुरुष असतो तो महापुरुष आपल्या जागी स्थिर असतो आणि त्यापैकी जर एखाद्याचं लग्न आपल्याशी झालं तर आपण आपल्यामध्ये वितंडवाद आज ना उद्या होतातच. जे पुरुष म्हणजे पती पत्नी याचे वितुंड वाद होतात, अनेक वाद होतात, इतके वाद होतात की कधी कधी त्याला घटस्फोटापर्यंत जावं लागतं. म्हणून मी अशा माणसाची पत्नी झाली नाही हे माझं भाग्य आहे, परंतु अशा माणसाची मी सून झाली हे माझं परम भाग्य आहे. हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं त्यांनी दिलेलं त्या काळातल्या महिलांसाठी वाक्य आहे. इरावतीबाईनं पुन्हा असं म्हटलं होतं की महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे जिथपर्यंत महाल आहे, जिथपर्यंत महाल दिसतोय ते त्या सीमा ह्या महाराष्ट्राच्या सीमा आहेत. म्हणजे महाराष्ट्र या माझ्या समोरचा अत्यंत महत्त्वाचे प्राध्यापक मंडळी ज्यांचा इतिहासाचा संबंध जास्त आहे त्या सगळ्यांना माहिती आहे ही महाराष्ट्राच्याबद्दलची त्यांनी दिलेली व्याख्या ही इतकी प्रसिद्ध आहे की नेमका महाराष्ट्र म्हणजे कोणता तर महाराष्ट्र म्हणजे जिथपर्यंत महाल आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. अशी एकमेव जात आहे की जी जात प्रत्येक खेड्यामध्ये तुम्हाला दिसते. सगळ्या जातीकडे या महापुरुषाला आणि त्यांच्या भाग्यवान सुनेला अभिवादन केल्यानंतर मी पुढे येतो त्या काळातले अत्यंत महत्त्वाचे ज्यांनी शैक्षणिक पाया घातले असे 3 लोक महत्त्वाचे होते. त्यातले एक होते हे आपल्याला सगळं माहिती आहे की त्यावेळेला पाटील साहेबांनी जे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र बोलतो या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटील साहेबांनी ज्या वेगळ्या शाळा काढल्या ज्या वेगळी शिक्षणाची जागा सगळ्यांना फोडली आणि त्याच वेळेला आज तो प्रकार महाराष्ट्रात आला पण त्यावेळेला तो महाराष्ट्रात नव्हता. असं त्यावेळेचे जे महत्त्वाचे होते ते सुद्धा त्याला आज आपण विदर्भ म्हणतो त्या विदर्भातले होते. आणि त्याहीपेक्षा आयुष्याच्या सुरुवातीला आयुष्याच्या सकाळी ज्यांनी महत्त्व दिलं त्याचं पहिलं वाक्य होतं त्याची स्त्रीवर होते. त्याचं पहिलं होतं की शिका, आधी शिका. शिकणं हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही शिकलात तर पुढे तुम्ही कदाचित संघर्ष कराल, कदाचित तुम्ही एकवट राहाल, तुम्ही एकत्र याल. जे संघर्ष करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं हे त्याने शिका म्हटलं होतं. ते बाबासाहेबांनी 1924 साली हे शिका संघटनेचा सांगितलं. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ही सगळी माणसं त्याहीपेक्षा आणखी शिक्षण दिल्यानंतर त्याचा उपयोग काय व्हावा म्हणून 1902 साली ज्यांनी तुम्हा सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचं जीवदान देण्याचा प्रयत्न केला आरक्षणाच्या रूपानं ते शाहू छत्रपती. या सगळ्यांच्यावर खरं तर प्रत्येकावर खूप लिहिलेलं आहे, लिहिता येतं, बोलता येतं, परंतु आज आपण सगळ्यांची एकत्र जयंती करतोय. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगेन. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टपंतप्रधान जर आपण पाहिलं त्यांचे जे मंत्रिमंडळ पाहिलं तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जे ज्यांना घेतले होते ते कुठल्या एका धर्माचे नव्हते, एका जातीचे नव्हते, ते सर्वधर्मीय होते. अगदी राजकारणाचा सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे ज्याला आपण हेल्थ खातं म्हणतो, जे हेल्थ इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणतो, या हेल्थ खात्याचा मुख्य त्यांनी त्या काळामध्ये एक मुस्लिम माणूस केला होता. म्हणजे आपण असं म्हणतो की मुस्लिमांच्या विरुद्ध लढणारे छत्रपती, परंतु त्यांचा हेल्थ खात्याचा प्रमुख हा मुस्लिम होता हे आपण विसरता कामा नये. किंवा त्यांचे जे सगळे सहकारी होते ते सगळे सहकारी इतक्याच वेगवेगळ्या जातीचे होते आणि त्याचमुळं होता जीवा म्हणून वाचला शिवा हे आपल्याला माहिती. तर या सगळ्या मंडळींना अभिवादन करून मी आता आपला जे यांना अभिवादन तर केलेच आहे, मी पुन्हा एकदा सांगतो यांना
इतक्या कमी वेळेमध्ये किंवा त्यांचा अभिवादन करणं हे खरं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आपल्याला तुम्ही मर्यादा ओळखतो आणि मर्यादा समजा देखील आपण त्यांची किमान त्यांच्या विचाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी माझ्या नंतरच्या विषयाकडं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या ह्या वर्षी जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्याबद्दल होतो. आज या दोघी माणसांनी हे खरं तर बाबासाहेबांचे जे गुरुजी होते हे गुरु होते आणि या गुरुंनी पहिल्या प्रथम इथं इथल्या व्यवस्थेला आसूड मारलेले आहे. आसूड मारले मगाशी कोणतरी इथं वॉलटेरचा उल्लेख केला. वॉलटेर त्या काळात बाबासाहेबांनी असा विचार करायला होता की या भारतामध्ये वॉलटेर का जन्माला आला नाही, या देशामध्ये वॉलटेर का जन्माला आला नाही हा प्रश्न त्यांनी विचारला होता. वॉलटेर म्हणजे काय की या देशातली जी व्यवस्था असते मग तो देश कुठलाही असेल, तो फ्रान्सचा असेल, फ्रान्स असेल, चायना असेल, जपान असेल, कुठलाही देश असेल त्या देशामध्ये ज्या व्यवस्था असते जी इस्टॅब्लिशमेंट असतं त्या इस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध लढण्यासाठी त्या देशामध्ये एखादा व्हॉलंटियर निर्माण व्हायला पाहिजे. तसा त्या काळी फ्रान्समध्ये व्हॉलंटियर झाला होता, रोसो झाले होते, त्यासच व्हॉलंटियर झाला. बाबासाहेब स्वतः या देशामध्ये भारतामध्ये व्हॉलंटियर झाले कारण त्यांनी त्याला आव्हान दिलं. त्या आव्हानाच्या व्यवस्थेला दिलं होतं. जी व्यवस्था इथली हजारो वर्षाची व्यवस्था सर्वसामान्य माणसाला पाय जरी तुडवणारी होती या व्यवस्थेच्या विरुद्ध बाबासाहेबांनी स्वतः व्हॉलंटियर का जन्माला आला नाही सांगून ते स्वतः व्हॉलंटियर झाले. आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी त्या व्यवस्थेला त्यांनी झलक दाखवली, व्यवस्थेला आव्हान दिलं आणि इथली जी काही समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेतून ज्या समाजाला गलितगात्र केलं गेलं होतं, जो समाज एखाद्या अजगरासारखा पडून पडता त्याला कणा दिला, ताटक केलं आणि त्याचं नातं नाग संस्कृतीशी म्हणजे नागांशी, ज्या नागांचा थोडा ताटक असतो त्यांच्याशी लावून दिले. असे बाबासाहेब या बाबासाहेबांनी भारतातल्या या व्यवस्थेला एक प्रकारचं आव्हान दिलं होतं आणि त्यासाठी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्ट, म्हणजे जातीचं निर्मूलन केल्याशिवाय या देशातली जी व्यवस्था सगळी आहे तिथं एकदम कारण जर कुठलं असेल तरी जात ही कारण आहे. मग तुम्ही व्यापार करत असाल तर त्याला देखील जातच कारण आहे. तुम्ही कोणता व्यापार करायचा काही जात नसली, तुम्हाला जातीने जर आपण दिलं असेल तो तुम्हाला व्यापार करायचा झाला. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर जाती व्यवस्थेने कोणी शिकावं, कोणी शिकू नये, कोणी कोणते कपडे घालावे, कोणी काय करावं हे जाती व्यवस्थेने जे सांगितलेलं असतं त्या जाती व्यवस्थेप्रमाणेच कार्यक्रम आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये आपला जो लढा सुरू केला होता त्या लढा 4 प्रकारचा लढा होता. पहिला लढा होता त्यांचा तो होता लोटीबंदी, दुसरा होता भेटीबंदी, तिसरा होता रोटीबंदी आणि चौथा होता बेटीबंदी. बाबासाहेबांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातल्या ह्या 4 चाकं होती किंवा चळवळीचे 4 महत्त्वाचे खांब होते. त्यापैकी बेटीबंदी, त्यापैकी लोटीबंदी हा त्यांनी पहिला प्रथम गप्पा घेतला. आता लोटीबंदीचा कार्यक्रम इतके प्रश्न असतात जे जीवनाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात, पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कुठल्या प्रश्नाला हात लावला तर तो प्रश्नाला त्यांनी लोटीबंदीचा लोटी म्हणजे जुन्या काळातल्या लोकांना लोटी नावाचा प्रकार होते. तांब्यासारखा एक वस्तू असायची. त्या लोटीने एखाद्या तळ्यावरचं एखाद्या सार्वजनिक ठिकाणचं पाणी मी पीत राहिलो तरच माझी तृष्णा भागेल. मला कोणतरी पाणी द्या, ओढून पाणी पाजा आणि ओढून पाणी पाजल्यानंतर माझी तृष्णा ही नष्ट होईल याच्यावर माझा विश्वास नाही की मी माझ्या स्वतःच्या हातानं मला पाणी पिता आला पाहिजे. म्हणजे ती जी बंदी होती माझ्या लोटीनं मी पाणी प्यायलं ही जी बंदी होती ती बंदी तोडण्यासाठी बाबासाहेबांनी त्या काळातला राव बहादूर बोले आणि 1923 साली तत्कालीन मुंबई विधानसभेमध्ये जो ठराव आणला होता त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी लोटीबंदीचा कार्यक्रम केला आणि त्यासाठी त्यांनी मार्च 14 हे त्यांनी त्या मूळ जो ठराव आहे त्या मूळ ठरावामध्ये असं म्हटलं होतं की जे सार्वजनिक व्यवस्था आहे, सार्वजनिक पाण्याचे घरे असतील किंवा सार्वजनिक विहिरी असतील
किंवा ज्याला सरकारचं अनुदान मिळतं अशा ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी सगळ्यांना मुक्तद्वार असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि बाबासाहेबांच्या त्या काळातल्या सर्व सहकार्याने बाबासाहेब हे ब्राह्मणांच्या विरुद्ध होते. ते ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते तर त्यामध्ये त्याला जे ब्राह्मण्य होतं हे ब्राह्मण्य नष्ट कसं करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे जे त्यांचे सहकारी होते म्हणजे चित्रे असतील, देशपांडे असतील किंवा सहस्रबुद्धे असतील या सगळ्यांच्या मंडळींच्या मदतीनं त्यांनी हा लुटीबंदीचा कार्यक्रम आखला. आणि आयुष्यातला पहिला प्रकार जनलढा ज्याला आपण म्हणतो, बाबासाहेबांचे अनेक प्रकारचे लढे, बाबासाहेबांनी कोर्टाच्या रूपाने लढा लढले, बाबासाहेब ग्रंथाच्या रूपाने लढले, बाबासाहेब हाऊसमध्ये म्हणजे एखाद्या लोकसभेमध्ये तिथं लढले, सगळ्या प्रकारचे त्याने. परंतु त्याने आपल्या आयुष्याच्या सुरुवाती केली, ती सुरुवात केली हे रस्त्यावरच्या जनलढ्यासाठी. कारण जोपर्यंत माणूस रस्त्यावर येत नाही, रस्त्यावर येऊन तो लढत नाही तोपर्यंत त्याच्या लढ्याला कोणी महत्त्व देत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1920 मार्च 1927 या दिवशी बाबासाहेबांनी पहिला जनलढा सुरुवात केला. आणि या जनलढ्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होते. आपण त्या निमित्तानं आपण होतं सगळा संपूर्ण शासन व्यवस्था या जनलढ्याची शताब्दी साजरी करत आहे. त्याचबरोबर या जनलढा करणारे बाबासाहेबांचे जे गुरुजी होते या गुरुंच्या जन्माला यावर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहे. बाबासाहेबांनी केवळ नोटीबंदी केली नाही तर त्यांनी त्या काळामध्ये भेटीबंदी सुद्धा सुरू केली. सत्याग्रह हा शब्द त्या काळातला गांधी आणि दत्त नवाने हा प्रचलित केला होता. हा सत्याग्रह म्हणजे सत्याग्रहासाठी केलेला आग्रह असं जरी असलं तरी बाबासाहेबांनी त्या काळात स्वतः सत्याग्रह हा शब्द कुठेच वापरला नाही. गांधींचा सत्याग्रह होता, आपल्याला माहिती आहे, मिठाचा सत्याग्रह असेल, अनेक मोठे सत्याग्रह असतील, अनेक सत्याग्रह त्यांनी केले. पण बाबासाहेबांनी सत्याचा आग्रह धरला नाही. कारण जे सत्य आहे त्याचा आग्रह काय करायचा, ते अस्तित्वातच आलं पाहिजे या उद्देशाने बाबासाहेबांनी जनलढा उभा केले. दुसरा लढा त्यांनी उभा केला तो होता भेटीबंदीचा. म्हणजे देव माझा, कृष्ण माझा, राम माझा, परंतु त्याच्या नावाने उपास करतो, परंतु त्या रामाला आणि त्या देवाला मला भेटता येत नाही. माझे त्यासाठी दरवाजे बंद होतात. आणि म्हणून ती भेटीबंदी जी होती, एक नोटीबंदी उठवली, भेटीबंदी जी होती ती भेटीबंदी उठवण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये जे नाशिकला आपण पाहतो काळेराम मंदिराचा प्रारंभ हा त्यांनी केला. त्या काळामध्ये आज आपल्याला आश्चर्य वाटेल, रोटीबंदी नावाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी घेतला. आज आपल्याला आश्चर्य वाटेल रोटीबंदी हा काही कार्यक्रम असू शकतो, परंतु त्या काळात बाबासाहेबांचा रोटीबंदी हा कार्यक्रम होता. रोटीबंदी म्हणजे ज्या देशामध्ये हजारो जाती आहेत, हजारो जाती म्हणजे पुण्याच्या पोट जाती आहेत, ही एक पोट जात दुसऱ्या पोट जातीपेक्षा स्वतःला नेहमी श्रेष्ठ समजते. उदाहरणार्थ एखादा चर्मकार समाज असेल तर त्या चर्मकार समाजातला कवेरी चर्मकार असेल तो इतर चर्मकाराला म्हणतो की मी श्रेष्ठ आहे. मातंग असेल त्या मातंगाला एखादा मातंग म्हणेल की मी खालच्या मातंगापेक्षा मी श्रेष्ठ आहे. म्हणजे जातीचे म्हणजे सगळे स्वतःला उच्च नीच बनवणारे देखील जाती आणि पोट जातीमध्ये होते. या सगळ्यांना तुमची जात आणि पोट जात विसरण्यासाठी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जो कार्यक्रम घेतला तो होता रोटीबंदी. म्हणजे जेवणाचा म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं, जन्मकारांनी मातंगांनी सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र येऊन सगळ्यांनी रोटी खायची म्हणजे जेवायचं. त्या काळामध्ये पान सुपारी हा शब्द प्रचलित होता. आमच्याकडे पान सुपारीला या म्हणजे आमच्याकडे जेवायला या. आणि जेवायला आपल्याला माहिती खाल्लेल्या अन्नाला माणूस जागतो असं समजलं जातं. म्हणून या सगळ्यांनी जे खाल्लेलं अन्न खाल्लं असेल मग तो मातंगाचा खालचा वरचा असेल, हे सगळ्या लोकांना बाबासाहेबांचा दर रविवारचा हा प्रोग्राम होता की आपण आता रोटीबंदी केली. आणि बेटीबंदीचं आपल्याला माहिती आहे, बेटीबंदी म्हणजे वरच्या माणसाची मुलगी खालच्या समाजातल्या माणसाला आली पाहिजे किंवा खालच्या समाजातला माणूस हा वरच्या समाजातल्या मुलीची लग्न त्याने केलं पाहिजे. प्रेमविवाह नव्हे तर त्या काळामध्ये बेटीबंदी म्हणजे प्रपोज मॅरेजेस व्हावे ही बाबासाहेबांची इच्छा होती. कारण त्यांचं होतं की रक्तसंकर जो आहे त्याला बाबासाहेबांचा शब्द रक्तसंकर हा मराठी शब्द त्यांनी दिला होता. हे जे रक्तसंकर आहे ह्या रक्तसंकर जोपर्यंत वरच्या आणि खालच्यामध्ये एक मिसळत नाही
की रक्ताचं संक्रमण होत नाही तोपर्यंत जातीयता नष्ट होणार नाही. बाबासाहेब जातीयता नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी अगदी पहिल्यापासून जो विचार स्वीकारला होता तो विचार होता समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हा 14 ऑक्टोबर 1956 स्वीकारलेला शब्द हा नाही, तर त्याला कळसकर गुरुजीने जेव्हा त्याला पुस्तक दिलं, बुद्ध चरित्र दिलं आणि त्यांनी पाहिलं तर अमेरिकेत त्याचं बरंचसं शिक्षण झालं, लंडनमध्ये शिक्षण झालं, अनेक ठिकाणी शिक्षण झालं. ते बघत होते की मी यांचे लोक एकमेकाला आलिंगन देतात, एकमेकांना बोलतात आणि माझ्या देशामध्ये सावलीला सुद्धा घाबरतात आणि म्हणून मला ही माझ्या देशातली ही जी परंपरा आहे ती नष्ट करण्यासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. पण बाबासाहेबांनी कुठेही आता उल्लेख केलेला नाही. अगदी संविधान लिहितेवेळा सुद्धा बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणायचे याचा त्या तथागत गौतम बुद्धाचा विचार आहे याची त्याने कधीच मांडणी केली नाही, तर नकळत त्याने ते केलं. आपल्याला माहिती आहे संविधान लिहिले हे बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्याचा प्रियांबल जरी आपण पाहिलं, आपल्याकडे सगळे आपण विद्यार्थी अभ्यासातले असल्यामुळे प्रियांबल जरी पाहिलं तर प्रियांबलमध्ये सुरुवातीलाच म्हटलं की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे जे सगळं आहे ते आम्हाला पाहिजे. वी द पीपल म्हटले त्यांनी, आम्ही भारतातले लोक असं म्हणून त्यांनी केलं. आता एक महत्वाचा एका मी प्रश्नाला हात घालणार आहे. त्याचं कारण असं की आणखी काही दिवसांनी अत्यंत मोठा वाद निर्माण होणार आहे. तो वाद आहे संविधानाच्या बद्दलचा. मला माहिती आहे की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये यायचं होतं. त्याच्या आधी मी धाडसाचं वाक्य असं करतोय की या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं ते केवळ काँग्रेसच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं नाही किंवा काँग्रेसने स्वातंत्र्य दिले नाही, उलट काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये म्हणजे त्याला काँग्रेस म्हणायचे, काँग्रेसच्या अधिवेशनाला काँग्रेस म्हणायचे, कलकत्ता काँग्रेस, पंजाब काँग्रेस, अमुक काँग्रेस अशी काँग्रेस म्हणायचे. या प्रत्येक काँग्रेसच्या मध्ये त्या काळातल्या राणी ज्या होत्या व्हिक्टोरिया राणी यांना नमन केल्याशिवाय ते कार्यक्रम सुरू होत नव्हते. म्हणजे जे ब्रिटिश राजनीती ज्यांनी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला ते सुद्धा ब्रिटिशच लोक होते हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा बाबासाहेब जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवलं ते काँग्रेसने मिळवलं असं आपण म्हणतो, ते अर्ध सत्य आहे. खरं सत्य हे आहे की बाबासाहेब म्हणून स्वातंत्र्य म्हणजे काय ते मिळवायचं असेल तर बाबासाहेबांच्या स्वातंत्र्याची संकल्पना महत्वाची. आणि त्याचवेळेला सुभाषचंद्र बोस हे आपल्या आझादी सेनेच्या मार्फत बाहेरून तक्रार देत होते आणि त्यावेळेला 1940 साली दुसरे महायुद्ध झाल्यानंतर या ब्रिटिश सरकारचा हा कणा हरवला होता, त्यांच्याकडून ताठरपणा होता तो संपला होता आणि त्याला असं वाटलं की आता आपण ज्या देशावर आपला सूर्य कधी मावळत नाही ते सगळे देश आता आपण स्वतंत्र करावे. आणि 1940च्या नंतर आपण जर पाहिलं दुसऱ्या महायुद्धानंतर ॲडॉल्फ हिटलरच्या नंतर हा जो सगळा प्रकार घडला त्याला पाहिलं आपण तर एक देश त्याने स्वतंत्र केला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यावेळेला एक मंत्री असायचा, तो त्याला भारत मंत्री म्हणायचा. म्हणजे भारताच्या राजकारणाबद्दलचा निर्णय हा भारत मंत्री घ्यायचा. त्या भारत मंत्र्याने असा निर्णय घेतला की कोणत्या परिस्थितीत आम्ही 1948 सालापर्यंत या भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊन मोकळे होऊ, कारण आता आम्हाला काम करणं कठीण झालं आहे. आमचा कडा आता टाकलेला होता तो आता नष्ट झाला, ठिसूळ झाला आहे. आता आम्हाला काम करणं कठीण झालं आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आम्ही 1948 पर्यंत या देशाला स्वातंत्र्य देऊ. तेव्हा माउंटबॅटन नावाचे गव्हर्नर जनरल होते, त्याने सांगितलं नो मी 48 पर्यंत थांबवू शकत नाही, 48च्या आधी देशाला स्वातंत्र्य द्या. कारण आता अवस्था अशी आहे की या देशावर आता आपण राज्य करू शकत नाही. आणि आपल्याला माहिती त्या काळामध्ये मुस्लिम लीग नावाचा एक मोठा पक्ष होता, त्या पक्षांचं आणि ब्रिटिशांचे नागेबंद होते आणि यांनी 1947ला जे 14 ऑगस्टला एक देश केला, 14 ऑगस्टला त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि 15 ऑगस्टला त्यांनी भारताची निर्मिती केली. हे जे सगळ्यांनी केलेलं आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की त्याला या देशामध्ये सत्ता त्याला पुढं वाटवली. पण त्यांनी एक मात्र काम केलं, तेवढे आम्ही इथे सोडून जातोय. पण ज्या देशाने आम्हाला सत्ता दिली, संपत्ती दिली, प्रतिष्ठा दिली, जगभर आमचं नाव गेलं, त्या देशाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्या देशाला त्यांनी स्वतःला
हवी असलेली संविधान समिती पाहिजे केली, त्याला जे काय घटना पाहिजे ती त्यांनी स्वतः त्याला जशी पाहिजे तशी त्यांनी निर्माण केली होईल. आणि म्हणून त्याने 1945 साली असा एक निर्णय घेतला की संविधान समितीची एक निवडणूक व्हावी आणि या निवडणुकीमध्ये जे लोक निवडून येतील त्याच लोकांना संविधान समितीचे सदस्य होता येईल. आणि 1945 साली बाबासाहेबांनी या निवडणुकीत भाग घेतला, कारण त्यांना पाहिजे होतं माझ्या समाजासाठी संविधान सभेमध्ये मी जाणं आवश्यक आहे. मी आज आहे, उद्या नसेल, आणि मी नसेल त्यावेळेला माझ्या समाजाचा वाणी कोणी नसेल, म्हणून मला संविधान सभेमध्ये जायचं आहे. त्याला जायचं होतं. त्या काळातला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी म्हटलं होतं आम्ही कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये जी संघटना स्थापन झाली होती तिचं नाव होतं कॉन्स्टिट्युशन असेंब्ली. तुम्ही जात नाही, तुम्ही ऑफिस उठलं की फिश ऑफिस उठला किंवा इंजिनियर मार्केटमध्ये जाता, घरी जाता भाजी घेऊन जायचा, एखादा माणूस घरी जाता मटण घेऊन जातो, पण पगार झाल्यावर तुमच्यापैकी कोणी पुस्तकाच्या बाजारात तुम्ही गेलो आणि पुस्तकं विकत आणली असं तुम्ही होत करी जात नाही. बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं वाचला तर तुम्ही वाचा, आणि म्हणून तुम्ही पुस्तक घेत नाही. म्हणून मी वयाच्या 83 सुद्धा मी माझ्या खात्यावर पुस्तकं आणतो. ती मी पुस्तकं आणलेली आहे, बाहेर आहे, त्याची किंमत फार कमी असते, ती तुम्ही घ्या, पाहिजे तर माझी सही घ्या, परंतु पुस्तकं वाचा. कारण मी आपल्याला हेच माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाकी मी या समाजाला विशेषतः बौद्ध समाजाला वाचायला आम्ही दोघांनी शिकवलेलं आहे. राजा गांधी त्याचं नाव आणि देवी पवार चैत्यभूमीला 1969 साली 1969ला आम्ही पुस्तकाचा बाजार सुरू केला. आज त्या ठिकाणी करोडो रुपयाचा पुस्तकं विकली जाते. त्याचा पायनियर राजा गांधी आणि देवी पवार आहे. आपण पाहतो दीक्षाभूमीला पुस्तकं विकली जातात. ही काल जो वाचत नव्हता तो आज वाचायला लागला, काल जो वाचत होता तो आज वाचायला विसरलाय, काल जो वाचत होता तो वाचायला विसरलाय, काल जो वाचत नव्हता तो वाचायला लागलाय. त्याला मी वाचायला शिकवलंय. ते जाताना त्याची पुस्तकं जे काही असतं ते घेऊन जा. आवश्यक वाटलं तर माझ्यासारख्याची सही घ्या, परंतु तेवढं करा. आणि पुन्हा एकदा येतं मला खूप बोलायचं होतं, परंतु आपल्याला वेळेचे बंधन आहे. परंतु आपण या ठिकाणी मला बोलवलं. मॅडमजीने माझी एका कार्यक्रमात त्याच्या आली होती. या विद्यापीठात याच्या अगोदर अनेक वेळा आलेलं आहे, या विद्यापीठातून अनेक वेळा आलं आहे एक. आणि माझ्यानंतर आमचे सहकारी कोल्हापूरमधून आले, त्यांचंही माझ्यात मला ऐकायचं आहे, तुम्हालाही त्याला ऐकायचं आहे. कारण ते नुसते हे नाही तर ते विद्वान प्राध्यापक आहेत, ते एखाद्या विभागाचे इंचार्ज आहे, एजोडे आहेत, ते त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे. आपण सगळ्यांनी त्यांना ऐकूया. मी मला त्याला ऐकायचं आहे. एवढं बोलून मी तर करतो. जय भीम.